नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत त्याचा विषय स्पिरिट गाईड्सने दिलेला आहे. एव्हरीथिंग अबाउट युअर फ्युचर स्पाऊस. 2 सब्जेक्ट आहेत बाय द वे, पण हे कार्ड असं ड्रॉ झालं होतं. सो एव्हरीथिंग अबाउट युअर फ्युचर स्पाऊस हा विषय आपण घेणार आहोत. सो त्यासाठी मी इथे 3 पाईल्स अरेंज करते. पाईल नंबर 1 ॲबॉर्ड हे चित्र आहे. पाईल नंबर 2 बॉन्ड हे चित्र आहे. आणि पाईल नंबर 3 पोटेन्शियल हे चित्र आहे. सो क्रिस्टल देऊया आपण त्यांना. पाईल नंबर 1 टायगर आहे. पाईल नंबर 2 अमेथाइस्ट. फाइल नंबर 3 व्हाइट ॲगेट. सो ही चित्र आहे ते आणि क्रिस्टल्स आहेत, त्यावरून तुम्ही सिलेक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प आहेत, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. आपण एक असं करू की यांना राशीची चिन्हसुद्धा देऊया, सो तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल होतील सिलेक्शनसाठी. पाईल नंबर 1 कुंभ राशी. मीन राशी. मकर राशी आणि तुळा राशी. पाईल नंबर 2 धनुरास. वृश्चिक, सिंह, कन्या. पाईल नंबर 3 कर्क रास, मिथुन रास, वृषभ रास आणि मेष रास. सो ही राशींची चिन्ह आहेत, क्रिस्टल आहेत आणि चित्र आहेत, सिक्रेट सायन्स. सो यावरून सिलेक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समधील टाईम स्टॅम्पवरती क्लिक करून तुमचं रीडिंग तुम्हाला पाहता येईल. पूर्ण व्हिडिओ बघण्याची गरज नाही आहे. जे काही सिलेक्शन असेल ते इंटिट्यूवली करा. ओके, सो आता आपण स्टार्ट करूया रीडिंगला. पाईल नंबर 1 तुमचं चित्र आहे अबोध. त्याचा मेसेज आहे, फिजिकल मेसेज. इज युअर हाऊस युअर होम. क्रिएट an environment where you feel you belong, that inspires your well-being, or simply move to the space where you can truly express yourself. तुमच्या क्रिस्टल आहे टायगर आहे आणि राशींची चिन्ह आहेत कुंभ रास, मकर रास, मीन आणि तुळा रास. सो आता आपण पाहूया. काही ओरॅकल कार्ड्स ड्रॉ करते मी, साधारणतः आपल्याला आयडिया येईल की आपला विषय असा आहे
की एव्हरीथिंग अबाउट युअर फ्युचर स्पाऊस. जस्ट फ्युचर स्पाऊसबद्दल जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सो रिट्रीट अँड रिचार्ज एक आहे. ऑनर युअर इनर नोईंग हे कळालं आहे. या 2 कार्डवरून तरी असं वाटतं आहे की ही जी कोणी व्यक्ती आहे, जी तुमचं फ्युचर स्पाऊस आहे, एखाद्या सुखवस्तू कुटुंबातली असावी. मे बी कदाचित त्या व्यक्तीला एक वाचनाचा छंद असू शकतो, पण एक चांगलं लॅविश आयुष्य जगलेली आहे. एक शांत स्वभाव असेल, कदाचित मनाची प्युरिटी असू शकते त्या व्यक्तीची. दुसरं म्हणजे एक मे बी जे काही नॉलेज असेल, जे काही फील्ड असेल, त्यामध्ये एक खूप चांगलं नॉलेज कमवलेली, एक चांगली विजडम असलेली व्यक्ती आहे. स्वकर्तृत्वावरती विश्वास ठेवणारी, मे बी एक फोकस, कर्तबगार, कॉन्फिडंट व्यक्ती, जी मे बी रिस्क घेऊ शकते, असं काहीसं एक नॉलेजेबल व्यक्ती असावी असं दिसतं आहे. अजून काही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. हाय ड्रामा. नो हेल्प हिअर, क्लोज्ड. असं दिसतं एक थोडंसं एक ही जी काही व्यक्ती आहे तुमची स्पाऊस होणारी, त्या एक मे बी एक खूप रिझर्व व्यक्तिमत्व असू शकतं. सहसा त्या व्यक्तीच्या अंतर्मनापर्यंत प्रत्येकाला पोचता येईलच असं नाही. थोडंसं व्यक्तिमत्व असं आहे की ते रिझर्वड आहे. सगळ्याच बाबतीत एखादी गोष्ट बोलून टाकणं किंवा मन मोकळं पूर्ण करून टाकणं किंवा अगदी एखाद्याला पूर्ण आयुष्य वाचता यावं इतका मोकळेकपणा असं दिसत नाही आहे. एक थोडंसं रिझर्व आहे की काही स्वतःच्या गोष्टी एक राखून ठेवून ज्या इतरांना कळणं गरजेचं आहे तेवढंच फक्त एक इतरांना कळावं. सो एक प्रकारे एक मनावरती कंट्रोल आहे, दुसऱ्या विचारांवरती कंट्रोल आहे, एक स्वतःच्या पूर्ण एक्सप्रेशन्सवरती या व्यक्तीचा कंट्रोल आहे. असं काहीसं की एक पण कदाचित थोडी इमोशनलसुद्धा असेल ही व्यक्ती काही बाबतीत. एक म्हणजे जिथे कठोर होण्याची गरज आहे तिथे कठोर आहे, जिथे स्ट्रिक्ट होण्याची गरज आहे, फोकस असण्याची गरज आहे, तिथे ती व्यक्ती आहे. पण एक थोडासा इमोशनल कप्पासुद्धा आहे त्या व्यक्तीचा, की एक थोडासा हळवेपणा, मृदूपणा मे बी असू शकतो या व्यक्तीकडे. एक माइंड प्युअर आहे, एक मनात असं काही लपवून ठेवणं किंवा काही असं नाही, पण इतर कोणाला सहसा त्यांच्या मनापर्यंत किंवा त्यांच्यापर्यंत पोचता येणं तितकंच शक्य नाही आहे. मे बी कदाचित सोशल होणारी नसेल व्यक्ती, एक स्वतःचं एक थोडंसं रिझर्व व्यक्तिमत्व असू शकतं, एकांत प्रिय आहे, एक स्वतःची म्हणतात ना स्वतःची सोबत ही एक जास्त आवडते. एक शांतपणे शांत वातावरणात वाचन करावं, स्वतःचे छंद जपावे किंवा एखादं खूप काहीतरी विजडम मिळवत राहावं असा एखादा ॲटिट्यूड असू शकतो. सो असं काहीसं दिसतं आहे. अजून पाहूया. सॉरी.
प्लेफुलनेसचं काळ आहे. पेज ऑफ वॉन्ड, गोईंग विथ द फ्लो. मी म्हटलं ना की एक मनावरती बॅलन्स असणार, एक प्रवाहाबरोबर जाण्याची या व्यक्तीची तयारी असेल. प्लेफुलनेस आहे, एक पेजेस आहेत, पेज ऑफ वॉन्ड आहे. सो एक लर्नर आहे ही व्यक्ती, काही ना काही शिकत राहण्याची एक आवड आहे, स्वतःची इमॅजिनेशनवरती काम करणं. सो एक काहीतरी डेव्हलप करत राहणं, एखादी गोष्ट इमॅजिन केली, एखाद्या आयडियावरती काम करत राहणं, काहीतरी रिॲलिटी आपली सतत बदलत राहणं. एक लाईफ म्हणतात ना, एक ऑनगोईंग आहे. असं कुठे कुठे असं एक हे नाही आहे, एक कंटिन्यू फ्लोमध्ये आहे लाईफ त्यांचं, की एक आयुष्याचा सगळ्या बाजूने उपभोग घ्यायचा, सगळ्या गोष्टी करायच्या लाईफमध्ये. एक कामाच्या वेळी काम, एक आरामाच्या वेळी आराम, एक आपले छंदही जोपासायचे, एक सोशली व्हायचे. तो प्लेफुलनेस आहे. सो एक पीस ऑफ माइंडसुद्धा आहे, तेही आज आपलं जपायचं आहे. सो ही व्यक्ती एक वर्सटाईल व्यक्तिमत्व असेल, पण थोडी रिझर्वड असेल, असं काहीसं दिसतंय. द किंग ऑफ कीज असं सांगतं आहे की ह्या व्यक्तीला एक खूप चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत, एक फायनान्सेसमध्ये किंवा बिझनेसमध्ये, एक सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने सुद्धा एक चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत. सो फायनान्शियल एक करिअरमध्ये एक मे बी पुढे प्रमोशनचे चान्सेस या व्यक्तीला खूप असू शकतात. दुसरं, ही व्यक्ती असं या दोन कार्ड्सवरून दिसतं आहे की ही व्यक्ती फार प्रोटेक्टिव्ह आहे, स्वतःसाठी सुद्धा आहे, आणि मे बी तिच्यावरती जे डिपेंड आहेत त्यांच्या बाबतीतसुद्धा खूप प्रोटेक्टिव्ह आहे. त्यांच्या सर्वांगीण एका फ्रीडमसाठी म्हणा किंवा डेव्हलपमेंटसाठी स्वतः झटणारी ही व्यक्ती आहे. दुसरं म्हणजे एक प्रकारे या व्यक्तीचा खूप सपोर्ट आहे त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या लोकांना, फॅमिलीमधल्या लोकांना, किंवा ती व्यक्ती जिथे कुठे असेल तिथल्या त्या कम्युनिटीला, त्या कलिग्सना म्हणा, वर्क लेवलला एक प्रकारे खूप नॉलेजेबल असेल, आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या गायडन्सचा आहे बऱ्याच लोकांना फायदा होत असावा. एक प्रकारे सगळेजण एक फार प्रोटेक्टिव्ह फील करत असतील मे बी. एक नॉलेज आहे त्यांच्याकडे खूप, जे दुसऱ्याला देण्याची एक प्रवृत्ती आहे या व्यक्तीची, असं काहीसं दिसतंय. न्यू मून स्कॉर्पियो, वर्क थ्रू युअर फियर्स. Your dreams need practical plans. सो इथे न्यू मून इन स्कॉर्पियोची एनर्जी आहे, आणि दुसरं म्हणजे टॉरस. सो इथे एक गायडन्स असा आहे की या व्यक्तीला अप्रोच करताना मे बी कदाचित मी म्हटलं ना, थोडंसं रिझर्व व्यक्तिमत्व आहे. सो काही गोष्टी मे बी कदाचित एक जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला प्रॅक्टिकली भेटाल
त्यावेळी काही बाबींबद्दल मे बी कदाचित तुम्हाला अगदी पहिल्या भेटीत काही कळू शकणार नाही. मे बी काही तुम्हाला असं वाटायला नको की काही गोष्टी ह्या समोरून एक लपवल्या जात आहेत किंवा एखाद्या वेळी काही गोष्टी कळत नाही आहेत, आपल्याला ॲक्सेस मिळत नाही आहे या बाबींचा. तर मे बी हे या व्यक्तीचं ते रिझर्व व्यक्तिमत्व आहे, दुसरं काही नाही आहे. दुसरं ह्या प्रकारचं जे काही तुमची मेंटॅलिटी होणार असेल तर त्यापासून तुम्ही एक थोडंसं लांब राहा. कारण म्हणजे अगदी पहिल्या भेटीतच काही एखादं चुकीचं मत करून घेऊ नका असं मला सांगायचं आहे. दुसरं म्हणजे एक सर्वसाधारण ओव्हरऑल आता तुम्हाला आयडिया आली आहे ना की ही व्यक्ती कशी असावी. सो तुम्ही कम्युनिकेट करताना एक त्याप्रमाणे विचार करण्याची गरज आहे. एक प्लॅन तुम्ही स्वतः एक थोडं प्रॅक्टिकल राहण्याची गरज आहे किंवा एक स्वतः एक समोरच्या व्यक्तीला एक स्पेस देण्याची गरज आहे. मे बी एक कदाचित एखादी पर्टिक्युलर टाईम आल्यानंतर ती व्यक्ती किंवा एक ठराविक एक वेळ गेल्यानंतर एक संवाद सुरू झाल्यानंतर मे बी कदाचित ती व्यक्ती तुमच्याशी आणखीन चांगल्या प्रकारे व्यक्त होईल किंवा काय किंवा अगदी पहिलंच इम्प्रेशन तुम्ही निगेटिव्ह करू नका. कारण वृश्चिक राशी ही अष्टमात आहे. सो त्या प्रकारचे अष्टम स्थान आहे, गुढस्थान, मृत्यूस्थान किंवा थोडीशी नकारात्मकता होते एक. आणि दुसरं म्हणजे चंद्राची ती नीच रास आहे. सो त्या बाबतीत तुम्ही अचानकपणे एखादं मत करून घेऊ नका त्या व्यक्तीबद्दल. एक थोडासा संवाद जाऊ दे, काही कम्युनिकेशन होऊ दे तुमच्यामध्ये, एक थोडा वातावरण सेटल होऊ दे आणि मग तुम्हाला कदाचित त्या व्यक्तीबद्दल बरंचसं काही जाणून घेण्याची एक ॲक्सेस मिळून जाईल त्या बाबतीत. सो एक त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची तयारी करणं गरजेचं आहे असं इथे दिसते. सो आपण पाहूया ती व्यक्ती तुम्हाला एक साधारणतः कधी तुमच्या आयुष्यात येईल ते आपण साधारणतः बघूया. सो किंग ऑफ पेंटॅकल्स आणि 8 ऑफ स्वॉर्ड्स. मे बी कदाचित ऑगस्ट महिना म्हणता येईल किंवा मग, कारण किंग ऑफ पेंटॅकल्स असं दाखवतं की एखादी गोष्ट तुम्ही अचीव केलेली आहे, एखादी गोष्ट मिळालेली आहे. दुसरं इथे एक युनिटी आहे. आपण हा टाईम ओरॅकल पाहूया. टाईम ओरॅकलमध्ये आपण विचारूया. अचानकपणे भेट होऊ शकते. मे बी इट इज सडन अँड अनअवॉइडेबल. मे बी कदाचित ही सोलमेट असू शकते तुमची किंवा ही तुमच्या आयुष्यात ही व्यक्ती येणं हे एक डेस्टिनी आहे, फेट आहे. सो इथे मेसेज आले, इट इज सडन अँड अनअवॉइडेबल. सो इथे एक 8 ऑगस्ट 8 ह्या कुठल्याही महिन्याच्या 8 तारखेला असं म्हणता येईल किंवा मग ऑगस्ट महिना म्हणता येईल. आणि मे बी कदाचित कारण हे कार्ड आलं आहे तिथेसुद्धा हाच नंबर रिपीट झाला आहे. सो ऑगस्ट महिना किंवा मग 8 आठवडे 8 तारखेला कुठल्याही महिन्याच्या 8 दिवसानंतर असं तुम्ही समजू शकता. बाय द वे सो हे रीडिंग आहे तुमचं. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि तुम्हाला जर आवडलं ते चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच पाहत राहा. थँक्यू.
फाईल नंबर 2, वेलकम टू रीडिंग. तुमचं कार्ड आहे बॉन्डचं आणि त्याचा मेसेज आहे ॲन ऑस्पिशियस साईन फॉर लॉंगिव्हिटी अँड गुड लक विथ अ पर्सनल इंडिव्हिअर्स, अ सेन्स ऑफ स्टॅबिलिटी इन वन्स पर्सनल लाईफ अँड ॲट वर्क, हायलायटिंग द पॉझिटिव्ह नेटवर्किंग. सो हा एक पॉझिटिव्ह पिरियड आहे. आणि तुमचा क्रिस्टल आहे अमेथाइस्ट. राशींची चिन्ह आहे कन्या, स्कॉर्पिओ, वृश्चिक रास, कन्या रास आणि सिंह आणि धनु रास. सो तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. काही ओरॅकल कार्ड्स ड्रॉ करते मी. परफेक्शनलिझमचं कार्ड आहे. सक्सेस अँड हॅपीनेस, कमिटमेंटचं आहे. सो यावरून अशी दिसते ही जी कोणी व्यक्ती आहे तुमची स्पाऊस, ही एक बिझनेस माइंडेड मे बी असावी किंवा एखादा फोकस असेल एखाद्या गोष्टीमध्ये, खूप परफेक्शन आणणारी, आपल्या कुठल्याही कामामध्ये परफेक्शन आणणारी व्यक्ती आहे. दुसरं म्हणजे एक सक्सेसफुल, आपल्या लाईफमध्ये जे काही त्यांचं लाईफ आहे त्यामध्ये एक सक्सेसफुल आहे. जे काही करिअर आहे त्यामध्ये डिवोटेड आहे, कमिटेड आहे त्या करिअरला. एक त्यासाठी सगळ्या प्रकारचे एफर्ट्स, कुठलीही रिस्क घेणारी आहे, एक प्रकारची रिस्क घेणारी व्यक्ती आहे ही. आणि एक आहे विल पॉवर, स्ट्रेंथ म्हणता येईल. एक की सगळ्या दृष्टीने एक एखादं गोल ठरवून त्या दृष्टीने आपले सगळे फोर्सेस वापरणं, जेवढे गरजेचे आहे ते सगळे प्रयत्न करणं आणि आपलं उद्दिष्ट प्राप्त करणं किंवा आपल्याला जे अचीव करायचं आहे त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करून किंवा आपल्या कामामध्ये सुद्धा सगळ्या दृष्टीने परफेक्शन आणणारी अशी व्यक्ती आहे. सो एक डिसिप्लिन व्यक्ती असावी असं काहीसं दिसतं आहे इथे. अजून काही कार्ड्स ड्रॉ करूया. असं दिसतं आहे की एक करिअरची एक ठराविक एक उंची गाठण्यासाठी, आपल्या लाईफमध्ये एक ठराविक पोझिशन गाठण्यासाठी या व्यक्तीने बऱ्याच गोष्टी, बरेच पावसाळे बघितले असतील किंवा बऱ्याच खूप स्ट्रगल केलेलं असेल. एक स्ट्रगलमधून एक त्यांचं एक पूर्ण व्यक्तिमत्व निर्माण झालेलं आहे. एक मे बी आता कदाचित एखाद्या लाईमलाईटमध्ये पण असू शकतील. एक एखाद्या की एखादं असं यश संपादन केलेलं असू शकेल की एक बरीच लोक त्याविषयी एक त्या गोष्टीचं गुणगान करतायत किंवा एक प्रेज एक म्हणजे पब्लिक अप्रेझल त्यांना मिळतं आहे. अशी एखादी व्यक्ती असू शकेल की ती आता एक ती एवढे कष्ट घेतलेले आहेत, एवढं आपली विल पॉवर लावलेली आहे त्या गोष्टी, एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी की एक ठराविक यशाचा टप्पा गाठल्यामुळे एक चार चौघांच्या दृष्टिक्षेपात आलेलं आहे तर त्यांचं व्यक्तिमत्व असं काहीसं दिसतं आहे. दुसरं बरीच अनुभवी व्यक्ती आहे, म्हणजे कुठल्या एक तर रिस्क घेणारी व्यक्ती दिसते आणि एक स्ट्रगल पिरियड मे बी त्यांचा खूप असेल की त्यामुळे एक खूप कणखरपणा आलेला असेल एक लाईफला. दुसरं म्हणजे एक नेटवर्किंग चांगलं असेल या व्यक्तीचं असं काहीसं दिसतं आहे. दुसरं ही व्यक्ती जी आहे ती ओव्हरऑल रिस्क घेणारी तर आहेच, पण एक जीव तोडून मेहनत घेणारी आहे. कुठल्याही
सिच्युएशनला तटस्थपणे तोंड देणारी आहे. दुसरं म्हणजे मे बी कदाचित ते एक थोडंसं रिझर्व व्यक्तिमत्व असू शकतं. इतरांपासून थोडंसं अलिप्त राहून एक स्वतःवरती काम करणं किंवा एक स्वतःची डेव्हलपमेंट करत राहणं, एक स्वतःची ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणा किंवा मे बी छंद जरी जोपासायचे असेल, एक सर्वांगीण स्वतःचा विचार करणं, स्वतःच्या वेलबिंगचा, अशी एखादी व्यक्ती असू की फारसं एक आपण बोलवणे आपलं काम बरं अशा प्रकारचे. पण मे बी कदाचित ती व्यक्ती बऱ्याचशा लोकांशी कनेक्टेड पण असू शकेल. एक विश्व मोठं असेल त्यांचं. मे बी कदाचित त्यांच्या कामामुळे असेल किंवा त्यांच्या कामाचं स्वरूप असं असावं की त्यामुळे त्यांची कनेक्टिव्हिटी बरीच मोठी आहे की बऱ्याच लोकांशी त्यांचा संबंध येत असेल. त्यामुळे एक जीवनाचे अनुभव या व्यक्तीला खूप चांगले आहेत. एक त्या अनुभवाने संपन्न झालेली व्यक्ती असावी असं काहीसं दिसतंय. Your commitment is been tested. Nothing will come out of this situation. Conclusions are within reach. मी अजून काही कार्ड्स ड्रॉ करेन. मी तुम्हाला म्हटलं ना, ही व्यक्ती ही बऱ्यापैकी सोशल असणार आहे. एक बरंचसं नेटवर्क असणार आहे त्या व्यक्तीचं. कनेक्टिव्हिटी खूप असणार आहे. कदाचित एखाद्या वेळी काहीतरी सोशल वर्क करणारीसुद्धा असू शकते. सो इथे जेव्हा एक तुमची जेव्हा काही भेट होईल, जेव्हा तुम्ही समोरासमोर याल तेव्हा एक तुम्हाला गरज आहे की एक स्वतःवरती थोडा वर्कआउट करण्याची. तुम्हाला कदाचित ही व्यक्ती तुमच्यामध्ये पण स्वतःचे गुण पाहण्याचा एक प्रयत्न करेल किंवा ही व्यक्ती जशी कमिटेड आहे स्वतःच्या एक लाईफबद्दल, सर्वतोपरी एक परफेक्शन आणण्याची एक भूमिका आहे. दुसरं म्हणजे एक सक्सेस मिळालेली आहे, एक स्ट्रगलने वरती आलेली आहे. सो तुमच्यामध्ये किती कमिटमेंट आहे तुमच्या करिअरविषयी, तुमच्या लाईफबद्दल. सो ती एक प्रकारची टेस्ट केली जाईल असं काहीतरी इथे मेसेज आहे. सो तुम्ही त्यासाठी तुमचा स्वतःच्या लिमिट्स काय आहेत, कॅपॅसिटीज काय आहेत, एक तुम्ही स्वतः इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे. जेव्हा तुमची कधी भेट होईल, सो तुम्ही यावरती विचार करण्याची गरज आहे. कारण मे बी कदाचित त्यामुळे काही प्रॉब्लेम फेस करायला लागू दे नको किंवा एखादी निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये यायला नको. कारण हा वॉइड ऑफ कोर्स मून आहे. सो इथे थोडंसं ही जी मून फेज असते ना, वॉइड ऑफ कोर्स, जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातानाचा जो एक बॉर्डर पॉईंट असतो, त्यावेळीच एक मनस्थिती आपली, तो पिरियड फार सेन्सिटिव्ह असते एक मनस्थिती. दुसरा इक्लिप्समधला मून, फुल मून इक्लिप्स आहे. सो इथे कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी येऊ नये तुमच्या रिलेशनशिपमध्ये, यासाठी तुम्ही एक सर्वतोपरी स्वतःलासुद्धा एक तशा प्रकारे
एक बनवणं किंवा एक थोडंसं कम्पॅटेबिलिटी आणणं गरजेचं आहे, असं काहीसं इथे दिसतं आहे की तुमचे कमिटमेंट टेस्ट होणार आहेत. की तुमच्या एक सर्वसाधारण काय होतं की जेव्हा एखादा जोडीदार बघितला जातो, विवाहाविषयक जेव्हा बोलणी होतात, तेव्हा एक समोरची व्यक्तीसुद्धा एक थोडीशी अगदीच डिफरन्स असता कामा नये. एक थोडीशी तुमची भले तुमचं एक करिअर वेगळं असू शकतं किंवा त्यांचं करिअर वेगळं असू शकतं, तो डिफरन्स ओके असतो, पण एक कम्पॅटेबिलिटी विचारांमध्ये पाहिली जाते. सो एक एखाद्याचे आधुनिक विचार असतील, एखाद्याचे पूर्वगामी विचार असेल, तर ते मग खूप पुढे ते क्लेशदायक होऊ शकतं. शेवटी ही मनं जुळणं गरजेचं आहे. सो हा मून मेसेज आहे इथे, मनं जुळणं गरजेचं आहे. सो थोडीशी कम्पॅटेबिलिटी तुमच्यामध्ये असायला हवी की समोरची व्यक्ती जर अशी आहे तर आपण पण एक आपल्या दृष्टीने आपण कुठेपर्यंत पोचतो आहे, की आपण कम्पॅटेबल आहोत की नाही, याचा एक थोडासा तुम्ही स्वतः एक टर्निंग इन तुम्हाला आहे 4 ऑफ कप्सचा. सो ही एक ऑपॉर्च्युनिटी येणार आहे तुमच्या लाईफमध्ये, पण ती मिळवण्यासाठी एक तुमची पण कॅपॅसिटीज तुम्ही बनवल्या पाहिजे. एक तुमची पण एक कमिटमेंट असायला पाहिजे, असं काहीसं दिसतंय. साधारणतः ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात कधी येईल ते पाहूया. नाईन ऑफ पेंटॅकल्स, सप्टेंबर महिना कदाचित, तेव्हा तुम्हाला ॲक्सेस मिळू शकतो, किंवा एखाद्या महिन्याचं किंवा 9 आठवड्यांनी किंवा एखाद्या महिन्याची 9 तारीख. आपण डिवाइन टाईम ओरॅकलला पण विचारूया. सो हा डिसेंबर महिना इथे दिसतो आहे. 2 डेट्स आहेत, एक 1 वीक आहे, पण ते थोडं इम्पॉसिबल वाटते. अगदीच एका आठवड्यात मे बी कदाचित होऊही शकतं काहीतरी मॅजिक, पण हा डिसेंबरचा हा एक डिसेंबर महिना दिसतो आहे. सो एक सप्टेंबर टू डिसेंबरच्या दरम्यान असं तुम्ही म्हणू शकता. सो हे तुमचं रीडिंग होतं. तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3, वेलकम टू द रीडिंग. तुमचं कार्ड आहे पोटेन्शियलचं आणि क्रिस्टल आहे व्हाईट ॲगेट. दुसरं म्हणजे राशींची चिन्ह आहेत मेष रास, मिथुन रास, कर्क रास आणि वृषभ. मेष, मिथुन, कर्क आणि वृषभ. सो तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. आपण काही ओरॅकल कार्ड्स ड्रॉ करू. तुमचा फ्युचर स्पाऊस कसा असणार आहे त्याची कल्पना आपल्याला मिळेल. Mirror, transformation, things are changing at cellular level, deep healing, initiation. ओके, काही अजून कार्ड्स ड्रॉ करूया.
मला असं वाटतं या कार्ड्सना पाहून की ही जी कोणी व्यक्ती आहे, स्पाऊस आहे तुमचं, त्या व्यक्तीने एक स्वतःचं लाईफ एक स्वकष्टाने अगदी आरपार बदलून टाकलं. काहीतरी एक ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्या लाईफमध्ये झालं आहे. म्हणजे पूर्वी एक परिस्थिती मे बी कदाचित खूप वेगळी होती त्यांची, आणि स्वतःच्या कष्टाने एक कायापालट करून टाकलेला आहे स्वतःच्या लाईफचा. एक काहीतरी खूप बदल एक सगळ्याच लेवलवरती त्यांनी आहे. एक नवीन सुरुवात आहे मे बी त्यांच्या आयुष्याची, एक असं काहीसं. कदाचित पूर्ण रूप त्यांनी स्वतःच पालटून टाकलं असेल. मे बी कदाचित फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन असू शकतं एक, किंवा मग एक परिस्थितीचं असू शकतं की पूर्वी परिस्थिती काही और होती आणि आता एक त्या व्यक्तीची परिस्थिती आता खूप काहीतरी बदल झालेला आहे. एक क्लॅरिटी आलेली आहे लाईफमध्ये, किंवा एक नवीन यशाचे दरवाजे मे बी त्यांना खुले झाले असावेत, असं काहीसं. पण जो काही चेंज आलेला आहे तो एक त्यांनी स्वतःला खूप इंटरनली चेंज केलेला आहे. ही डीप हिलिंगचं कार्ड आहे. सो हा चेंज हा वरवरचा नाही आहे, हा चेंज त्यांच्या अगदी अंतर्मनापासून झालेला आहे. एक अंतर्मनापासून त्यांनी स्वतःला बदललेलं आहे. मे बी एक नेचर बदललं असेल, एक स्वतःचं वास्तव बदललं असेल, किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या परिस्थितीशी स्वतःला आरपार अगदी मिळतं जुळतं केलेलं आहे. असं हा बदल जो झालेला आहे ना, तो अगदी म्हणजे तो अगदी फार कायापालट म्हटला ना की तो एखाद्या व्यक्तीला आश्चर्यचकित करून सोडेल, असं काहीसं. होम अँड द की. मे बी कदाचित या व्यक्तीने रिसेंटली एखाद्या घराची चावी घेतली असेल, किंवा नवीन घर मोठं, मी म्हटलं ना काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे, खूप काहीतरी एखादं यशाचे दरवाजे या व्यक्तीला खुले झाले आहेत. मे बी कदाचित एखादं स्वतःचं एक विश्व उभारलं असेल, एखादं घर घेतलं असेल, किंवा एक स्वतःला सिक्युअर्ड केलं आहे त्यांनी लाईफमध्ये, एक सेफ्टी आणली आहे या सगळ्या गोष्टीने. त्यांनी सगळ्या बाजूने एक फायनान्शियल सेफ्टी असू शकते, एक इमोशनली ते स्वतःला एक सेल्युलर लेवल, डीप हिलिंगचं कार्ड आहे. सो एक स्वतःची मनस्थिती त्यांनी एवढी बळकट केली असावी की एक अंतर्बाह्य असा काही चेंजेस केला आहे की ते स्वतः खूप सिक्युअर्ड झालेले आहेत. ते स्वतःसाठी सिक्युअर्ड असे नाहीत, ते त्यांच्या फॅमिलीसाठी सुद्धा सिक्युअर्ड झालेले आहेत. म्हणजे एक त्यांच्या फॅमिलीतले लोक एक त्यांच्याकडे बघून स्वतःला सेफ फील करत असतील. एक त्यांची कंपनी ही त्यांना खूप एखादं आधार देऊन जाईल अशा प्रकारे एक यशाची चावीच त्यांना मिळालेली आहे. असं समजा की एक कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही डिफिकल्टीची, कुठलाही प्रॉब्लेम येऊ दे, की त्यांच्याकडे एक चावी आहे की त्यामुळे त्यांना एक नवीन एक मार्ग त्यांना मिळून जाईल. अशा प्रकारे त्यांनी एक सर्वस्वी स्वतःला विजडम मिळवलं असेल, मे बी एक नॉलेज असं काही मिळवलं असेल की स्वतःला सेफ केलं आहे सगळ्या दृष्टीने. की कुठल्याही कॅलॅमिटीज येऊ देत लाईफमध्ये, ते स्वतः सेफ राहणारच आहेत, प्लस त्यांची फॅमिलीसुद्धा सेफ राहील, असं काहीसं. Nothing will come of this situation. Work through your fears. The chase game. This was chase game and this was chase game. The King of Keys.
द चेस गेम सांगतं की बऱ्याच बाबतीत त्यांना अपोजिशन्स फेस करावं लागलं असेल. एक काही बाबतीमध्ये ह्या सिच्युएशनपर्यंत पोचताना एक खूप ऑपोजिशन फेस करावं लागलं असेल. काही बाबतीत एखादा चेसचा गेम कसा असतो की चारी बाजूनी डिफिकल्टी येतात आणि कधी आपण चीत होऊ काही सांगता येत नाही. त्या प्रकारे बऱ्याच गोष्टी या व्यक्तीने सफर केलेल्या असावेत. पण आता हे किंग ऑफ कीजचं कार्ड असं सांगतं की आताचं जे भविष्य आहे ते या व्यक्तीचं खूप छान आहे. एक बऱ्याच बाबतीत एक फायनान्शियली म्हणा किंवा रिअल इस्टेटमध्ये किंवा एक स्वतः सेल्फ एम्प्लॉयमेंट जरी असेल, बिझनेस जरी असेल, त्या दृष्टीने खूप चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत या व्यक्तीला. एक स्वतःचं असं काहीतरी एक कॉन्क्रीट एक स्टेबल निर्मिती करण्यासाठी, एक स्वतःचं विश्व निर्मिती करण्यासाठी, खूप छान जे हवं ते मिळवण्यासाठी खूप चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत या व्यक्तीला असं दिसतंय. सॉरी. असं दिसतं आहे की सध्याच्या कंडिशनमध्ये त्यांनी या व्यक्तीने असं काही स्वतःला मजबूत केलेलं आहे की त्यांच्या अपोजमध्ये कोणी उभं राहिलं ना तर त्यांना त्यातून काहीही गेन करता येणार नाही. असं काहीचं एक प्रकारे एवढी मजबूती त्यांनी स्वतःला आणलेली आहे, एवढी सेफ्टी, एक सेफ लाईफ त्यांनी स्वतःचं बनवलेलं आहे की आता अपोजिशन्सना त्यांना तिथे थारा नाही आहे असं म्हणता येईल. वी आर द वर्ल्ड. या व्यक्तीचं नेटवर्कसुद्धा चांगलं असेल, एक पब्लिक नेटवर्क चांगलं असू शकतं किंवा पब्लिकशी रिलेटेड त्यांचं एखादं हे जे काही आहे ना त्यांचं करिअर हे पब्लिकशी रिलेटेड असू शकतं. लेटिंग गोचं कार्ड आहे, 8 ऑफ कप्सचं कार्ड. आणि दुसरं आहे द प्रोजेक्शन. असं पण दिसतं आहे की कदाचित ही व्यक्ती फार मुवमेंटमध्ये असावी. एक कदाचित असंही असू शकते की ही एक वर्ल्ड टूर करणारी आहे किंवा प्रवासी आहे किंवा एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये असू शकतो जॉब किंवा मग एक स्वतःचं पॅशन फॉलो करण्यासाठी ही व्यक्ती सतत प्रवास करत असावी. मे बी काहीतरी असंही काही दिसतंय. पण कुठेतरी मूवमेंट आहे म्हणजे लाईफमध्ये एक स्टॅटिकपणा नाही आहे या व्यक्तीच्या, मूवमेंट आहे. त्यामुळे काय आलं बऱ्याचशा गोष्टी ह्या त्यांनी मे बी फेस केलेल्या असाव्यात. एक बरेच अपोजिशन्स फेस केलेले असावेत. मे बी फॅमिली अपोजिशन्स असू शकतात किंवा एक कारण 8 ऑफ कप्सचं कार्ड आहे. सो काहीतरी नवीन एक ठराविक चौकटीमध्ये काम न करता काहीतरी नव्याचा शोध घेऊन एखादं आयुष्याला एक नवीन वेगळं वळण लावणं किंवा काहीतरी नवीन अचीव करणं, स्वतःच्या डिझायर्स जे असेल, पॅशन असेल ते फॉलो करणं. सो हा एक प्रकार दिसतो आहे. त्यामुळे असं दिसतं आहे की या व्यक्तीला बरेच ऑपोजिशन मे बी त्यांच्या कुटुंबातून काही ऑपोजिशन्स फेस करावे लागले असतील असंही दिसतं आहे. एक पण आता उत्तरोत्तर असे स्टार्स दिसत आहेत की एक प्रोग्रेसेस
किंवा मग 7 ऑफ कप्स सांगतं ही बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज फोल्या होण्याचे चान्सेस आहेत. एक आयुष्यामध्ये एक यश त्यांना मिळण्याचे चान्सेस दिसतात. सो ही व्यक्ती तुम्हाला कधी भेटणार याबद्दल आपण पाहूया. असं दिसतंय की तुम्हाला स्वतःला काही एक अप्रोच घ्यावा लागेल, काहीतरी स्टेप्स घ्यावे लागतील या व्यक्तीपर्यंत पोचण्यासाठी, किंवा मे बी काही नवीन आयडियाज तुम्ही आता एक आधुनिक ज्या काही प्रोसिजर असतात, जसं इंटरनेट थ्रू किंवा काही साईट्स थ्रू तुम्ही सर्च करू शकता, किंवा पण तुम्हाला काहीतरी यामध्ये स्टेप्स घेण्याची गरज आहे. असं स्वस्थ बसून उपयोग नाही, तुम्हाला काहीतरी करावं लागेल असं दिसतं आहे. आणि दुसरं म्हणजे एक साधारणतः पिरियड आपण डिवाइन टायमिंग ओरॅकलला विचारू. पुन्हा एकदा पाहू जरा. इथे मेसेज आहे, वॉक अवे फ्रॉम वॉट एव्हर इज होल्डिंग यू बॅक, देन द इव्हेंट विल हॅपन. म्हणजे तुम्ही स्वतःला मे बी कदाचित त्यासाठी काही करत नसावं. सो तुम्ही जेव्हा कधी मूव्ह कराल त्यावेळी ती इव्हेंट होणार आहे. त्यावेळी म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रयत्न करायचे आहेत असे यावरून दिसतं. सो हा एक गायडन्स होता. तुम्हाला कसं वाटलं रीडिंग ते सांगा, आणि चॅनल आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि असंच पाहत राहा. थँक्यू.